नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही सगळे कसे आहेत? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. गाईज आम्ही आज आलो आहे म्हशाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात हा गाव आहे. भिवंडीवरून जवळजवळ 60 किलोमीटर आणि मुरबाडवरून 10 किलोमीटर अंतरावर हा गाव आहे. या गावात प्राचीन काळी म्हसोबाचं मंदिर केलेलं, त्याच्यापासून या गावाचं म्हसा नाव पडला. तर काय चला आता आपण बघू शकता यात्रेमध्येच आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला चला. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार या खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणचा, तो पण तुम्हाला दाखवतो. तर चला आता आपण पुढे जाऊ. पहिले मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ, नंतर फिरू सगळीकडे आणि तुम्हाला पण फिरू. चालवा तुम्ही फ्रीज येतो. फ्रीजच्या बाजूला ते असं पट्टा असतो, त्याला ब्लॅक आणि व्हाईट पट्टा असतो. त्या बाजूला बघतो आपण, बघतो ना सारखा लागेल फास्ट. मला समजतं गाडीचं स्पीड जाऊ. आता इथलं स्पीड चालू तरी पण त्याला स्लो स्लो होतं. काय टर्न आलो आहे ना अक्षय, याच्या प्लेन आण तुला टर्न सोडून आला ना, त्याला उलटे की बात येत आलं 1 2 तुला सांगितलं चुकी आहे का? सीट घ्यायला असते ते मागे सीट खाली. तर काय बघू शकता तुम्ही, अक्षय भाऊने आपल्याला रस्त्याची थोडक्यात माहिती दिली, छोटीशी. थोडक्यात म्हणजे जास्त असते ना मसाला आणि माय लक्ष्मी. कुठल्या रस्त्याने जातात? रस्ता कुठला तिथं कल्याणवर. महालक्ष्मीला पण दरवर्षी महालक्ष्मीला आता मला ते मामाला चालवून आलो, तो रात्री येऊन सांगा लागला महालक्ष्मीला जायचा म्हणजे जायचा. दोघच गेलो आम्ही. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवसाला. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवसाला आमचा सप्ताह उठतो तेव्हा गाड्या घेते असतो. मजाच येते. याला मी 2 वेळा होतो आपण. आपण एकदा ट्रकला गेलतो ना. हो.
लाईव्ह बनवा दूंगा, लाईव्ह बनवा दूंगा. बरोबर बोलतोस, बरोबर आहे. तुम्हाला काय तर चला मित्रांनो, आता आपण जत्रा फिरू. तुम्हाला पण दाखवतो जत्रा कशी सगळ्यात मोठी जत्रा असते बोलतात खरा. म्हणजे मी पण आलेलो आहे पहिले जत्रेमध्ये, पण आता खूप वर्षानंतर आले. तेव्हा बारीक होतं ना रे, ते 8वीला का 9वीला होतं तेव्हा आलेलो. त्यानंतर डायरेक्ट आता आलेला आहे. तर चला बघू शकता किती भरली जत्रा. द्राक्ष भाऊ माहिती नाही जावला कुत्रा ती बघा मशाची जत्रा. मित्रांनो बघितले असेल किती मोठी जत्रा आहे. चला आता आपण काहीतरी खायला घेऊ, आपल्याला नाश्ता करू, नंतर येऊ परत. मोठा आहे बाबा, कमी मोठी आहे ही. मोबाईल पकडून पकडून कंटाळा आला सिनेमॅटिक व्हिडिओ काढायला, पण अजून जत्रा संपत नाही. मित्रांनो बघू शकता दुपारच्या जेवणाची सोय, चिकन मटन वगैरे घेतलेलं आहे. तर जाऊन आम्हीच बनवू घरी, मस्त फुकाट बसून खायला भेटते. इथं आपल्याला बनवायला लागेल. चला आता जेवायला बनवू, जेवू, नंतर मग फिरू आपण. पाहिली घेतलं मित्रांनो अक्षय यांची गुरवला अक्षयला पक्की भूक लागले. आता पहिले लावून आम्ही जेवायला बनवून जेवू, नंतर फिरायला शॉपिंग करायचं स्टार्ट केलेलं आहे. दाखव अरे अक्षय उचल ना तू पण. आप्पालाही पिसालेलं आहे शिवाजीचा आप्पा. इटाचो बघू शकता अक्षय यांचा गुरवांचा अक्षय. खा तिला मित्रांनो. बघा इथं कंडिशन जाम खराब असते, म्हणून जरा अख्खा लपून ठेवायला लागतं. जर तुम्ही तुम्ही समजा काय इथं विटा चोरता आणि त्याच्यामुळे विटा तुम्ही लपून ठेवा. तुम्हाला एक तुमचा सुरू बनणार नाही. तुम्हाला एक आयडिया दिली आम्ही. काला आहे तर तो बराच काली तुमची काला नाही येणार. काय करतो बघा. बोला काय अक्षय यांचा गुरु
कारण की मटणाचा अख्खा सामान आणला, फक्त मटण मसाला आणायला, अख्खा मसाला असतो तो मटण टाकताना तो आणायला विसरलो आम्ही. तर आता चाललो परत मार्केट ना, तो मार्केट दुकानावर चालल्यावर एकच दुकान मार्केट, एकच दुकान आहे. चला आता बघू. अक्षय यांचा गुरव आमचा अक्षय ती वाट लावली माझ्या व्हिडिओमध्ये. हां ना, आमचा पार्टनर पवन गुरव आला नाही भाई, गेलता कल्याणला पकडले चौकान पोलीस आम्ही ना, आम्हाला फोन करतोय अरे भारी ऑफर केली ती मशाले याची, आला नाही. बोलतो पोलिसांनी या रंग त्या रंग ते लगेच देव बघते ना वरचा, लगेच फेडायला लावला त्याला जाता जातात रस्त्याला. चला आता लोक अशी बघतात ना, ज्या आल्या तसं काय आपण पण आहोत. चला बंद करतो. नॉर्मल आहे ए अख्खा थंडा पिला माणूस आहे का जनावर आहे. तर मित्रांनो आता जेवण वगैरे करून बघा, जेवण वगैरे करून आम्ही निघालो बैल बाजारामध्ये. तर चला आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार तुम्हाला बघायला भेटेल. आता चला भेटू आपण डायरेक्ट तिथे पोहोचल्यावर. चलो आता. मित्रांनो बघू शकता तुम्ही किती बैले आहेत बघा. इथं वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीची बैले आहेत बघा. तुम्हाला अजून पुढे दाखवतो मी. मला जास्त काही नॉलेज नाही आहे बैलामधला. अर्धा तास चला आम्ही फिरतो, बैलाच बघतो. चला तुम्हाला पण दाखवतो. तिचं नाव झाले ना भयानक. मित्रांनो या गर्दीवरून तुम्हाला समजत असेल की बैलगाडा शौकीन आपल्या भारतात किती आहेत. आणि इथं बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार बैल बाजार आहे.